श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी अशी एक खगोलीय घटना घडणार आहे, जी तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर, विशेषतः गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींवर परिणाम करू शकते. आपणा सर्वांना माहीतच झाले असेल, मी बोलत आहे खग्रास चंद्रग्रहणाबद्दल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ग्रहण आपल्या भारतात स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ग्रहणाचे नियम पाळायचेच आहेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, इतर गरजू लोकांपर्यंत शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट सांगणार आहे जी विशेषतः गर्भवती महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण ही एक चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात. आज आपण जाणून घेणार आहोत ग्रहण नेमके कधी सुरू होईल, वेद कधीपासून लागतील, ग्रहण काळात आणि वेद काळात काय करावे आणि काय टाळावे, गर्भवती महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी आणि ग्रहणानंतर कोणती शुद्धीकरण करावे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. 3 मार्च 2026 मंगळवार हा दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा आहे, ज्याला आपण होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणतो. 2 मार्चला आपण होळी साजरी करू आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे. याच दिवशी दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:47 समाप्त होईल. म्हणजे जवळजवळ 3 तास 45 मिनिटाचा मुख्य ग्रहण काळ असणार आहे. हा संपूर्ण कालावधी अत्यंत प्रभावी मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. काही वेळेस चंद्र पूर्णपणे सावलीत जातो, त्यावेळी तो लालसर दिसतो. यालाच काही जण ब्लड मून असेही म्हणतात. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा बदलतात असे मानले जाते. म्हणूनच या काळात शरीर, मन आणि अन्न यावर विशेष परिणाम होतो असे शास्त्र सांगते. ग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी वेद लागतात. म्हणजेच 3 मार्च रोजी सकाळी साधारण 6 वाजल्यापासून वातावरणात ग्रहणाचे परिणाम दिसू शकतात आणि सर्वसामान्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून वेद पाळावेत असे सांगितले जाते. सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे जेवण करून घ्यायचे आहे. त्यानंतर शक्यतो अन्नसेवन टाळावे. पाणी पिले तरी चालेल, पण या पाण्यात तुळशीपत्र टाकून ठेवावे. ही गोष्ट अनेकांना लहान वाटते, पण तुळशीचा शास्त्रात शुद्धीकारक मानले जाते. त्यामुळे अन्न व पाण्यात तुळशी ठेवण्याचे नियम आहेत. आता सर्वात महत्त्वाचे, गर्भवती स्त्रियांनी काय करायचे. आता इथे विशेष लक्ष द्या. गर्भवती महिलांसाठी ग्रहण काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी विशेष नियम पाळावेत. या काळात अन्न सेवन टाळावे. पाणी चालेल, पण तुळशीपत्र टाकलेले. सुईने शिवणकाम करू नये. भाजी चिरणे, कापणे, काही तोडणे किंवा मोडणे टाळावे. अगदी हातांची बोटे मोडण्याची सवय असेल तरी तीही टाळावी. कारण शास्त्रानुसार ग्रहण काळात कापणे, तोडणे, शिवणे यासारख्या क्रिया टाळण्यास सांगितले आहे. गर्भवती महिलांनी या वेळेत नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. शांत राहावे. टीव्ही पाहणे चालेल, ग्रंथ वाचणे चालेल, पण झोपणे टाळावे. ही छोटीशी खबरदारी भविष्यासाठी मोठे रक्षक ठरू शकते असे आपले पूर्वज सांगून गेले आहेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना औषध घ्यावी लागतात अशा व्यक्तींनी दुपारी 3 वाजेपर्यंत जेवण करून घ्यावे. ग्रहण सुरू झाल्यानंतर शक्यतो अन्न सेवन टाळावे. औषधे मात्र वेळेवर घ्यावीत. आरोग्याला प्राधान्य द्यावे. त्याच्यासाठी सकाळपासून वेद पाळणे बंधनकारक नाही, पण मुख्य ग्रहण काळात काळजी घ्यावी. आता पुढे आपण पाहणार आहोत ग्रहण काळात कोणते जप सर्वाधिक फलदायी ठरतात, ग्रहण संपल्यानंतर काय करणे अनिवार्य आहे आणि कोणत्या राशींवर या ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
पहा, दुपारी 3:20 संध्याकाळी 6:47 जो मुख्य काळ आहे तो अत्यंत संवेदनशील मानला जातो. यावेळी शक्यतो बाहेर फिरणे टाळा. टेरेसवर जाऊन ग्रहण पाहणे टाळा. उघड्या डोळ्यांनी चंद्राकडे पाहू नका. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी तर अजिबात बाहेर जाऊ नये. घरातील दरवाजा खिडक्या बंद ठेवणे चांगले मानले जाते, जेणेकरून थेट प्रकाश घरात येणार नाही. काहींना ही अतिशयोक्ती वाटू शकते, पण श्रद्धा असेल तर नियम पाळा. श्रद्धा नसेल तर कोणतीही जबरदस्ती नाही. ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरात जे काही अन्न शिजवलेले असेल, जसे दूध, दही किंवा पाणी असेल, यात तुळशीपत्र टाकून ठेवा. त्यामागचा भाव असा की तुळशी पवित्र असते, शुद्धीकारक मानली जाते. ग्रहण लागल्यानंतर नवीन स्वयंपाक करणे टाळा. भाजी चिरणे, कापणे, काही तोडणे टाळा. सकाळीच आवश्यक तयारी करून ठेवा. मांसाहार पूर्णपणे टाळा आणि शक्य झाल्यास ब्रह्मचारित्व पाळा. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे साधना आणि जप. ग्रहण काळात केलेली साधना अनेक पटीने फलदायी ठरते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. यावेळेस तुम्ही आपल्या गुरूंचा मंत्र जपू शकता. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करू शकता. देवासमोर शांत बसून नामस्मरण करू शकता. एखादा पवित्र ग्रंथ वाचू शकता. हा काळ भीतीचा नाही, हा काळ जागृतीचा आहे. मन शांत ठेवा. नकारात्मक विचार दूर ठेवा. ज्या इच्छा मनात आहेत त्या स्वामींच्या चरणी अर्पण करा. अनेक साधक सांगतात की ग्रहण काळात केलेली प्रार्थना लवकर फल देते. त्यामुळे हा काळ वाया जाऊ देऊ नका. ग्रहण काळात काय टाळावे? या काळात झोप घेऊ नका. विशेषतः मुख्य ग्रहण काळात उगाचच वादविवाद करू नका. नकारात्मक चर्चा टाळा. अनावश्यक मोबाईल वापर टाळा. हा वेळ अंतर्मुख होण्याचा आहे. ग्रहण संपल्यानंतर काय करावे? संध्याकाळी 6:47 म्हणजे ग्रहण संपल्यानंतर प्रथम स्नान करावे. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनीही स्नान करणे आवश्यक मानले जाते. घरात थोडे गंगाजल शिंपडू शकता. देवघर स्वच्छ करावे. नवीन ताजे अन्न बनवावे. ही प्रक्रिया म्हणजे शुद्धी आणि नवीन ऊर्जेचे स्वागत. आता आपण पाहूया या चंद्रग्रहणाचा कोणकोणत्या राशींना लाभ होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा काही राशींवरती शुभ प्रभाव राहू शकतो. विशेषतः वृषभ, सिंह आणि धन राशींसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तरीही प्रत्येकाची कुंडली वेगळी असते, त्यामुळे अंतिम निर्णय वैयक्तिक असतो. शेवटी एक मनापासून विनंती आहे, मित्रांनो, ग्रहण हा भीतीचा विषय नाही, तो जागृतीचा विषय आहे. श्रद्धा असेल तर नियम पाळा. आरोग्य प्रथम ठेवा. नामस्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.